मुंबई ना महाराष्ट्रामध्ये एक नंबरची मूर्ती असेल जी ही मूर्ती गणपती बाप्पाची असेल। आणि इथे स्पेशल म्हणजे बाप्पाची मूर्ती इथेच बनवलेली आहे जागेवरच आणि मला जो चान्स दिला जागेवरती गणपती बनवायचा तो मी पूर्ण मेहनत करून तो गणपती केलाय। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल आगरी बाईक ट्रॅव्हलवर। आणि आज आपण पोहोचलोय सेक्टर 20 कोपरखेरणे आपल्याच गावातच। आणि इथे आहे केसरी प्रतिष्ठान, बाप्पाचं मुख्य दर्शन होईल, मी दाखवेन तुम्हाला पुढे। आता आपण इथे पोहोचलोय, बघा इथे सुरू आहे कमानी इथे उभारली गेलेली आहे एंट्रीसाठी, मी दाखवेन तुम्हाला। थोडंसं काम बाकी आहे अजून। तुमचं नाव? चंदन मालवणकर, कुठून? दादर। दादरवरून का? अजून किती वेळ बाकी आहे आपला? झाला आता फायनल स्टेजला आहे। फायनल आहे का? हा, आता थोड्याच वेळात बाप्पाचे पण दर्शन आपण या व्हिडिओत दाखवू लोकांना सर्व। कसं वाटलं गेट? एकदम छान, खूप छान केलेलं आहे। आपल्या मंडळीला खूप आवडेल हा कंप्लीट झाल्यावर। मानाचा मागी गणपती आता आपण इथे पोहोचलोय, बघू शकता तुम्ही तयारी। आपल्या बरोबर आपल्या गावातले ब्लॉगर सुस्मित पाटील। बाप्पाचं मुख्य दर्शन आहे ना? प्रथम दर्शन, आज प्रथम दर्शन। आणि इथे स्पेशल म्हणजे बाप्पाची मूर्ती इथेच बनवलेली आहे, जागेवरच बनवलेली आहे। आणि हा जो पडदा दिसतो तो सेम म्हणजे एक प्रकारे आगमन सोहळाच झाला ना? आगमन सोहळाच आहे हा। आपल्या मंडळी दाखवू आपण पूर्ण। मुंबईतील सर्वात मोठा मागे गणेश जयंती उत्सव हा केसरी प्रतिष्ठान कोपरखेरण्याचा असतो। आणि सर्वांनी आवर्जून इथे बाप्पाच्या दर्शनाला या वर्षी एक दिवस एक्सटेंड केलेला आहे मंडळाने। तर चला बघूया आता सोहळा कसा होतोय। बाप्पाचा मुख्य दर्शन होईल। आणि बघू शकता मित्रांनो, आता काही क्षणातच नवी मुंबईचा मानाचा मागी महागणपती आपल्याला मुख्य दर्शन होईल। व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। व्हिडिओवरून बघून घ्या आणि उद्या बाप्पाच्या दर्शनाला नक्की या, नक्की भेट द्या। योगा मंडळी केसरी प्रतिष्ठान मंडळाचे आदरस्तंभ श्रीजरा पाटील अध्यक्ष आहेत। तर आता नाना, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो का नाना, आता जो सोहळा झाला आपला प्रथम दर्शनाचा, नवी मुंबईत प्रथमच एवढा मोठा प्रथम दर्शन सोहळा झाला, त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचंय आणि पब्लिकचा प्रतिसाद कसा होता? आम्ही जो टॅगलाईन आहे नवी मुंबईचा मानाचा मागी महागणपती,
हा तुम्ही प्रत्यक्ष अनुभवला असेल की केसरी प्रतिष्ठान आयोजित हे फक्त आमचं 3रं वर्ष आहे आणि या 3ऱ्या वर्षी ही जी तुम्ही अभूतपूर्व अशी गर्दी बघितली तर तुम्ही स्वतः अनुभव घेतला असेल की आम्ही जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाला कुठेतरी यश आलंय. कारण जे काही आमच्या मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष असतील, सेक्रेटरी, खजिनदार, सर्व मंडळी असेल, त्यांनी जो काही मेहनत घेतली ती मेहनत आम्ही हा आगमन सोहळा न करता हा दर्शन सोहळा जो आम्ही आयोजित केला तो सफल झाला असं मी मानतो. धन्यवाद नाना. तर अरुण दादा, आता मी तुमच्याकडे येतो. तर जेव्हा केसरी प्रतिष्ठानचं नाव येतं आणि जेव्हा तुम्ही मूर्ती बनवायला घेतली तेव्हा डोक्यात मनात काय विचार आलं आणि कसं वाटतं तुम्हाला या मंडळाबरोबर काम करून? मनामध्ये तर एवढं विचारतो कारण भाद्रपदमध्ये आपण 100 गणपती बनवतो, पण केसरी प्रतिष्ठान हा मागी गणपती एकमेव असल्यामुळे तो माझ्याकडे एकही मोठा गणपती आहे. बाकी बरेच गणपती असं पण लहान असतात. त्याच्यामुळे मंडळांचं एवढं प्रेम आहे, एवढी आपुलकी आहे आणि एवढी एकजुटीप्रमाणे त्यांनी जो काही विश्वास आणि जो प्रेम दाखवला माझ्यावरती आणि मला जो चान्स दिला जागेवरती गणपती बनवायचा, तो मी पूर्ण मेहनत करून तो गणपती केलाय. आणि माझी जी पूर्ण टीम आहे खूप मेहनत केलं आणि मंडळाचाही खूप पाठिंबा आहे आणि खूप सपोर्ट आहे. त्याच्यामुळे एवढं चांगलं काम आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचं जो प्रेम आहे, जो प्रवास तुम्ही करून इथपर्यंत आलेत आणि आज गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय, खूप मनातून प्रत्येकाला धन्यवाद बोलतो मी की असं तुम्ही सहकार्य मंडळाला करा, आमच्यावरती प्रेम दाखवा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद नेहमी घेत राहा. धन्यवाद दादा. तर आपले मंडळाचे आधारस्तंभ आणि मूर्तिकार होते, त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. आणि दादा, शेवटचा एक प्रश्न विचारतो का तुम्ही हा कोपरखैरणे नगरीतील हा प्रतिसाद कसा वाटतो तुम्हाला लोकांचा आणि कसा वाटला आजचा सोहळा, तुम्ही काय म्हणाल त्याबद्दल? अप्रतिम प्रसिद्ध आहे कारण एवढी गर्दी मी पहिल्यांदाच बघितली. कारण गेल्या वर्षी यांचं आगमन होतं, यावर्षी आपण जागेवर गणपती करतोय आणि ज्यापासून गणपती पूर्ण झालाय तर लोकांची गर्दी वाढत चालली आहे. आणि आज एवढी गर्दी बघून एवढं कोपरखैरणे आणि नवी मुंबईचा हा एकमेव गणपती, मागीचा मानाचा गणपती, खूप आनंद वाटतो की एवढी भावकीयांनी एवढी गर्दी घेतली आणि लोकांनी एवढे येऊन प्रतिसाद दिला, गणपतीचा लाभ घेतला, बरं वाटलं खूप. दत्ते साहेब यांचं मी मनापासून धन्यवाद करेन की आम्ही केसरी प्रतिष्ठानतर्फे की त्यांनी या आमच्या या छोट्याशा मंडळाला हा मान दिला की जागेवर मूर्ती, आम्ही त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी तुरंत म्हणजे पटकन होकार दिला. त्याच्यामुळे आम्ही त्यांचं खरंच शतश आभारी आहोत की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन ही अशी अभूतपूर्व अशी गणरायाची मूर्ती ही जी तुम्ही बघत असाल ही त्यांनी साकारलेली आहे. मला वाटतं की मुंबईनं महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची मूर्ती असेल जी ही मूर्ती गणपती बाप्पाची असेल. कारण रिद्धी सिद्धी आणि गणपती ही मूर्ती अजूनपर्यंत तरी आपण या भाद्रपद महिन्यात पण अशी मूर्ती नव्हती आणि मागे गणपती मध्ये पण नसेल, ही एकमेव मूर्ती आहे. त्याच्यामुळे मी दत्ते साहेबांचा खरंच मनापासून आभारी आहे. तुमचं प्रेम असंच राहू द्या आमच्यावरती, पुढच्या आणि भाविकांवरती. गणपती बाप्पा केसरी प्रतिष्ठानच्या राजाचा, केसरी प्रतिष्ठानच्या राजाचा.